Hello dear students, welcome to our channel ओमकार लाईफ केअर अकॅडमी. ओमकार लाईफ केअर अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर आता आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट या टॉपिकमध्ये पॉईंट कोणता चालू होता आपला मॉडर्न पिरियडिक टेबल. मागच्या टाइमला आपण काय म्हटलं होतं की मेंडेली पिरियडिक टेबल, त्यानंतर आपण काय वाचला होता न्यू अँड लँड आणि डोबेर्नी ऍक्ट. तर या सर्वांची माहिती घेतल्यानंतर आता लास्टला आपला कोणता ऍक्ट येतो तो म्हणजे आता पिरियडिक क्लासिफिकेशन मधला मॉडर्न पिरियडिक टेबल. आता जरा बोर्डकडे लक्ष द्या. बोर्डकडे काय म्हणले की मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी असं आपण मराठीमध्ये म्हणतो. आधुनिक म्हणजे आता आपण लेटेस्ट आलेली का आता काय बघा 1913 1913 या सायंटिस्ट आणि सायंटिस्टचं नाव काय हेनरी मोजले. हे हेनरी मोजले सायंटिस्टने डिस्कवरी लावली किती 1913 ला. एखाद्या अजून एक लक्षात ठेवा, आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय म्हटलं की की आपला जे सायंटिस्ट वाला पॉइंट होता त्यामध्ये आपण एक बोर सायंटिस्टचं नाव ऐकलं, बोर स्टेबल ॲटॉमिक ऑर्बिटल. ओके, आपण काय बोर स्टेबल ॲटॉमिक मॉडेल ऑर्बिटल यांनी काय शोध लावला होता KLM बद्दल, आणि त्यानंतर प्रोटॉन, त्यानंतर इलेक्ट्रॉन याचा शोध लावला होता. आता बोर स्टेबल ॲटॉमिक मॉडेलचं याच्याशी काय रिलेशन आहे यांच्याशी, तर ते पण सायंटिस्ट 1913 ला पण आहेत आणि हे पण सायंटिस्ट 1913 ला आहेत. तर यांनी मिळून बनवलेला आहे. पण या सायंटिस्टचं मॉडर्न पिरियडिक टेबलचं आपण बघणार आहोत. तर आता आपण या सायंटिस्ट मध्ये यांनी काय म्हटलं की हेनरी मोजले यांनी सायंटिस्टना म्हणले होते की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. आता आपण थोडक्यात बघू एलिमेंट म्हणजे काय असतात. तर आता एलिमेंट म्हणले तर थोडक्यात जर म्हटलं आपण, एक सेकंड, एलिमेंट म्हणले थोडक्यात जर म्हटलं समजा आपण, आता एलिमेंट काय असते या गोष्टीची माहिती बघूत आपण. एलिमेंट म्हणजे काय जर थोडक्यात बघायला गेलं तर एलिमेंट म्हणजे जे आपले आवर्त सारणी असते कोणती 108 वाली. इथे काढतोय बघा. हे जे आधुनिक सारथीमध्ये आपले जे आहेत एलिमेंट अँड कंपाऊंड आपण दाखवणार आहे आपण, तर त्याच्यामध्ये जे आपण यूज होते म्हणजे आता थोडक्यात जर म्हटलं आपण, हे जे आता आपले एलिमेंट आहेत बरोबर. तर या एलिमेंटचं काय म्हणणं आहे की आता प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट म्हणजे त्याच्या जे प्रॉपर्टी असतात, त्याच्या जे प्रॉपर्टी जे म्हणतो आपण आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक नंबर चालू आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण एलिमेंट म्हणजे काय असतात. एलिमेंट म्हणजे असे असतात की ते आपले इलेक्ट्रॉन मध्ये काय ते हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, ऑर्गन, त्यानंतर सोडियम घ्या, कुठलाही पदार्थ असेल 1 ते 118 पर्यंतचा कुठलाही असला त्याला आपल्याला एलिमेंट म्हणतो आपण, त्याला एलिमेंट. आणि त्या एलिमेंट असतात. त्यानंतर काय म्हणले की ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक नंबर काय यांची जी लिस्ट दिली, आता आपण वर्गामध्ये असतो काय, आता वर्गामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे कोणती की आता आपण काय म्हणलं थोडक्यात की एलिमेंटचं आपण म्हणलं हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन एक्सेट्रा पुढे घ्या. तर आता यांना स्पेसिफिक नंबर दिले आहेत. जसं हायड्रोजनचा 1, हेलियमचा 2, लिथियमचा 3, 4, 5 असे प्रत्येकाला नंबर दिलेले आहेत. तर त्याला ॲटॉमिक नंबर म्हणतात. ते ॲटॉमिक नंबर आपण थोडक्यात जर म्हटलं तर ते झेड अक्षरात येते. झेड, त्याला एक सिम्बॉल दिला झेड. आणि लास्ट टाइम मग आपण मागते बघितलं मास नंबरला ए दिलेला आहे, हे लक्षात असू द्या. तर सायंटिस्टना 1913 ला कोणते सायंटिस्ट होते, हेनरी मोजले. त्यांनी काय म्हणले प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंटच्या प्रॉपर्टी असतात म्हणजे आर पिरियडिक फंक्शन, त्यांचे पिरियडिक फंक्शन असतं, एकेकाचे आपापले फंक्शन असतात. जसं आपण मेटल आणि नॉन मेटल मध्ये प्रॉपर्टीज, मेटलचं यूज का असते, गुड कंडक्टर असतात, त्यानंतर लूज असतात, कंडक्टिव्हिटी, डक्टिबिलिटी, असं तसं प्रॉपर्टी असतात, त्यांचे फंक्शन पण असतात. तेच आपल्याला याच्यात बघायचं आहे. त्यानंतर आपण काय म्हणले की त्यांनी हा शोध कशामुळे लावला,
की त्यांनी थोडक्यात जर म्हटलं होतं एक्सपेरिमेंट युजिंग एक्सरे ट्यूब. एक्सपेरिमेंट केलता त्यांनी एक्सरे ट्यूब मध्ये. जे आता आपण मार्केटमध्ये एक्सरे बघतो तर ते एक्सरेचा शोध पण यांनीच लावलेला आहे. सो आता ह्या झाल्या गोष्टी. आता आपण यांनी काय काय केले याची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. सो तर आता आपण नेक्स्ट पार्ट मध्ये काय बघतो आता लगेच. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये एक पॉईंट आहे आपल्याला छोटासा, ते म्हणजे आता मेन पॉईंट आहे सुरू म्हणावं लागेल इथून आपल्याला. सो काय म्हणतंय आता स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर काय आहे. हा स्ट्रक्चर म्हणजे थोडक्यात आपण इथे सॅम्पल काढू. हे असं आपलं हे असते. त्यानंतर इथून खाली असं केलं. हा आता हे थोडक्यात आपलं हे आहे काय म्हणतात आपण त्याला, थोडक्यात जर म्हणायला गेलं आपलं स्ट्रक्चर असतं. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलं की आता स्ट्रक्चर आपला कसा असेल. आता याच्यामध्ये आता टोटल 118 एलिमेंट आहेत. 108 118. त्यानंतर अजून पण एलिमेंट येत राहतात. थोडक्यात म्हणायला गेलं समजा, थोडक्यात जर आपण सांगितलं तर काय म्हटलं मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल कशाचा. त्यामध्ये आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्ही की 1 to 7 आणि 1 to 18 हे काय भांगड आहे हे तुम्हाला आधी लक्षात आलं पाहिजे. सो तर आता आपण काय बघतो याचे मॉडर्न पिरियोडिक टेबल 1 to 7 पिरियड 1 to 18 ग्रुप्स. ओके आता थोडक्यात जर आपण बघितलं तर आता आपल्या स्ट्रक्चर मध्ये आपण काय शिकतो की आता आपले थोडक्यात जर बघायला गेलं की 1 2 जे उभे असतात, उभे एका खाली एक असे 1 2 3 4 5 6 एलिमेंट. कोणते आहेत मी दाखवणार आहे तुम्हाला. यामध्ये जे आहेत आपले ते असतात आपले सगळ्यात पहिले जर आपण बघायला गेलं हे असतात आपले पिरियड ग्रुप्स असतात. ते की 18 ग्रुपची लिस्ट आहे. 1 2 आता हे ग्रुप आहे, हे ग्रुप त्यानंतर हे ग्रुप असे टोटल 18 ग्रुप्स आहेत. आणि ते थोडक्यात जर सांगितलं गेलं आपण की 1 ते 18 आपले ग्रुप्स आहेत. 1 ग्रुप 2 हे झाले की मग इकडे 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि ते 18 असे 18 ग्रुप्स असतात बरोबर. त्यानंतर आपण जर म्हटलं गोष्ट तर काय पिरियड्स कोणते असतात. पिरियड म्हणजे कसे असतात जे आडवे असतात, जे हायड्रोजन हेलियम लिथियम बेरियम बोरॉन जे ऑक्टे न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेमध्ये जे आपण सारेगमपा सांगितलं होतं स्ट्रेट लाईन मध्ये जसं होतं तसं आपल्याला ते म्हणजे आता एक्झाम्पल थोडक्यात घेतलं की ते म्हणजे पिरियड्स. आणि जे आपण डोबेनियर ट्रेड मध्ये शिकलो होतं तर ते डोबेनियर ट्रेड मध्ये जी गोष्ट आहे ती म्हणजे आता आपली ग्रुप्स. म्हणजे ते ग्रुप्स असतात 1 2 3 4 आणि त्यामध्ये जर सर्वात मेन गोष्ट जर आपण बघितली तर आता हे झाले सगळे ग्रुप्स, हे एवढं असते. आणि त्यामध्ये हायड्रोजनला स्पेसिफिक जागा नसते. पिरियड जे सुरू होते ते आपल्या लिथियम पासून सुरू होते. मी पीपीटी फॉर्मॅट पण मध्ये पण दाखवणार आहे, फक्त आता समजून घ्या काय असतं ते. एवढी गोष्ट झाली. त्यानंतर हे जे असते आपलं खाली आपण जे 2 काढले त्याला आपण एक सिरीज दिलेली आहे. हे कोणते पण पिरियड्स नाहीत आणि हे पण नाही. लँडेडाईन आणि अँक्रिडाईन सिरीज असते. याच्यामध्ये आपल्याला उरलेले एलिमेंट असतात. नोबल गॅस म्हणतो त्याला आपण, वेगवेगळ्या प्रकारचे नाव येतात, हे येतात, त्या सर्व गोष्टींना आपण म्हणत असतो. आता हे लक्ष द्या. आता 1 ते 7 आपले पिरियड म्हणले. पिरियड असतात बघा लिथियम पासून सुरू. हे एक असा एक ग्रुप, नंतर सोडियम पासून असते असा एक ग्रुप, असं करत 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 किती झाले 1 2 3 4 5 6 7 असे ग्रुप्स असतात. आणि जे वरतून सुरू होते असे ते आपले ग्रुप्स असतात. कधी पण हे आमचे पिरियड आहेत. हे असे जाणार आहे, हे असे येणार आहे 18. आता एवढं झाले लक्षात. आता नेक्स्ट पॉईंट बघायचा कोणता, त्यामध्ये आता आपण जर थोडक्यात बघितलं तर आता आपल्या स्ट्रक्चर ऑफ पॉईंटच्या नेक्स्ट पॉईंट मध्ये आपल्याला बघायचे की एक सेकंड टेबल भेटलं होतं. आता झालं स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आपण काय बघितलं 1 ते 7 पिरियड असतात आणि 1 ते 18 आपले ग्रुप्स असतात. आता आपल्याला नेक्स्ट कोणती गोष्ट बघायची आहे ती म्हणजे आता हे जे आपण 118 एलिमेंटला त्याने काय दिले प्रत्येक रकानामध्ये असा बॉक्स दिलेला आहे.
आणि ते बॉक्स काहीतरी उद्देश असतो. डबा म्हणतो त्याला आपण, बॉक्स. ते काहीतरी आपलं मगत असते. बघा आता त्या बॉक्स मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की आता एखादी समजा हायड्रोजन असेल, तिथं हेलियम असेल, इथं परत हा बॉक्स असेल, तर या बॉक्स मध्ये त्यांनी काय सांगितलं, आता आपण काय म्हणलं होतं, ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबरला आपण नाव काय दिलं, झेड. आणि ॲटॉमिक नंबरला झेड दिलं आणि मास नंबरला ए दिलं. सो आता आपल्याला काय ते इथं ए झेड म्हणून येऊ शकते, कधी झेड ए म्हणून येऊ शकते, या गोष्टी. आणि त्यानंतर त्यांनी काय काय होऊ शकते हायड्रोजनची उद्देश ते त्यांनी बॉक्स मध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला. सो तर आता ही झाली गोष्ट. आता जे 118 एलिमेंट आहेत त्या एलिमेंटला आपल्याला त्यांनी 4 विभागामध्ये डिवाइड करायला सांगितलेलं आहे. कोणते, याला सोडून नाही, याला एवढे जे एलिमेंट आहेत याला धरून, सॉरी. तर आता याचे 4 एलिमेंट पडतात. कोणते पडतात बघा, इकडे लक्ष द्या. पहिला आहे एस ब्लॉक, दुसरा आहे पी ब्लॉक, नंतर डी ब्लॉक, मग एफ ब्लॉक, चौथा आहे ए ब्लॉक. ओके. सो आता हे 4 ग्रुप पडतात आपले. सो तर आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट मध्ये काय बघायचं की या 4 पॉइंटचे काय बघतात. आता हे 4 पॉइंट जे आपण म्हणलेले आहेत त्याचे 4 पॉइंट कशाने उद्देशाने येतात. सो तर आता आपण एस ब्लॉक मध्ये म्हणलं तर एस ब्लॉक आपल्या येते फर्स्ट अँड सेकंड ग्रुपचे एलिमेंट. त्यानंतर 3 पासून 12 पर्यंत, सॉरी पी ब्लॉक आहे ना, पी ब्लॉकचे ते 13 पासून 18 पर्यंतचे ग्रुप्स. त्यानंतर 13 झालं, एवढे झाले. त्यानंतर डी ब्लॉक मध्ये आपल्याला काय येते, तर डी ब्लॉक मध्ये आपल्याला येते हे 1 पासून, हे 1 ते 2 आहे, 13 ते 18 म्हणजे 3 ते 12 येतात. आणि हे असते आपली लॅन्टेडाइन आणि ॲक्सिडाइन सिरीज. इत्यादी प्रकारची आपल्याला माहिती घ्यायची आहे. सो तर आता नेक्स्ट पॉइंट आपण बघतो की आता यांचे काय काय नावं पडतात. सो तर आता यांची सिरीजला नाव दिलेले आहेत. आता कोणते कोणते, 1 ते 2 ग्रुप्स, 13 ते 18 हे ग्रुप्स. आता एक लक्षात घ्यायचं, आता जे विद्यार्थी 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत, 11th and 12th जे विद्यार्थी आपले लेक्चर बघत आहेत, त्यांना सांगू इच्छितो की त्यांना सेपरेट मारायला एस ब्लॉक वर टॉपिक आहे, पी ब्लॉक वर आहे, डी ब्लॉक वर आणि एफ ब्लॉक वर आहे. फक्त आता आपल्याला 5वी ते 10वी आपण का सुरू केलं, कारण की आपल्या 10वीला एक 5 ते 6 मार्काला आपल्याला 40 मार्काचा पेपर असतो. 10वीचा पेपर 40 मार्काचा असतो. तर त्या पेपरमध्ये कमी, या पेपरमधून 5 मार्काचं तरी पडायची शक्यता आहे. 5 असू शकते, त्यांनी तर सांगितलं 6 मार्काचं पडेल, पण आपण धरून चला की 5 मार्काचं पडेल. हा त्या टॉपिक जर केला आपल्याला तर याच्यातून आपल्याला 35 मार्क क्लिअर होतात. लक्ष द्या, 35 मार्क पैकी 5 मार्काचे क्लिअर होते, उरले 35 मार्क, सॉरी. आता सो त्याच्यातून कोणता ना कोणता क्वेश्चन येऊ शकते. मेन म्हणजे सगळ्यात प्रथम क्वेश्चन, आता आपण आपली नोट्स तयार करणार, त्या नोट्स मध्ये आपण नोट्स तयार आहेत आपल्या, आपण लवकरच वेबसाईटवर लिंक करून तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण टाकू. पण एक लक्षात घ्या की हा टॉपिक मधून कोणते क्वेश्चन होते, स्टेट येऊ शकतात. आपण काय सांगितलं, डोबेर्नियर ट्रेड असेल त्यांची मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये, बोर्डाच्या पेपरमध्ये, की आपल्याला डोबेर्नियर ट्रेडचं स्टेट विचारायला, म्हणजे त्यांचं वाक्य विचारायला त्याला. सर आता वाक्य म्हणजे काय असते, प्रत्येक सायंटिस्टने आपापली थेअरी मांडलेली आहे. आपण काय शिकलो, डायटन ॲटॉमिक थेअरी शिकली, थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल शिकलं, त्यानंतर बोर्स टेबल ॲटॉमिक ऑर्बिटल, या सर्व गोष्टी आपण शिकलेल्या. सो तर आता आपल्याला तर आपण आता काय शिकतो, मॉडर्न प्रोडक्ट टेबल, हे की 1913 आले. सो यांचे आपले प्रत्येकाचे वाक्य असतात. आता त्यांच्या आपले कसं वाक्य असते, आपण काय करतो, आपलं नाव काय, आपण प्रोफेशनल काय, इत्यादी गोष्टीची आपण माहिती घेत असतो. तसंच असतं यांचं पण. आता इथं लक्ष द्या की मॉडर्न प्रोडक्ट टेबल स्ट्रक्चर अँड मॉडर्न प्रोडक्ट टेबल, यामध्ये आपलं काय एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक, 1 to 2 ग्रुप्स, 13 ते 18 ग्रुप्स, 3 ते 12 ग्रुप्स आणि लॅन्टेडाइन आणि ॲक्टिडाइन सिरीज. सो तर आता आपल्याला काय बघायचं की जे डी ब्लॉकचे एलिमेंट असतात, स्पेशली कुठले डी ब्लॉकचे, त्यांना आपण ट्रान्झिशन म्हणतो. ट्रान्झिशन, त्याच्यामध्ये मेटल अँड नॉन मेटल येऊ शकते, आपण ते बघणार आहोत पुढे.
हा, तर जे पी ब्लॉक असते ते झिगझॅग लाईन पास करत असते, लक्षात घ्या. म्हणजे असं, म्हणजे ते थोडक्यात आपण पायरीचं चिन्ह घ्या तुम्ही. आता बघा, अशा टाइप मध्ये पायऱ्याचे चिन्ह, हा असं असतं ते बी ब्लॉक मध्ये. सो तर आता आपण एक महत्वाची गोष्ट शिकणार आहोत, ती म्हणजे कोणती, की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं. सो तर आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकण्याच्या आधी प्रत्येकानं 1 ते 20 पर्यंत प्रत्येक विद्यार्थी जो माझी व्हिडिओ बघतो त्यांनी 1 ते 20 पर्यंत पाठ करणं इम्पॉर्टंट आहे. सो तर आता बघा, 1 ते 20 पर्यंत काय असते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ईसी. याचे 2 टाईप पडतात, एक ग्रुपचे आणि एक पिरियडचे. थांबा जरा, पेन हे वेस्ट झाले, दुसरी पेन घेऊ द्या मला. सो तर आता आपलं जरा पेनचा इश्यू आलता, त्यामुळं आपण आता दुसऱ्या शाई वापरलेली आहे. सो तर आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आपलं. हा, याच्यामध्ये 2 टाईप पडतात, एक ग्रुपचं पडते, एक पिरियडचं पडते. आता आपण थोडं 5 मिनिटं आधी काय सांगितलं, पिरियड कोणत्या प्रकारचे असतात, किती असतात, 1 ते 7 असतात, आणि ग्रुप्स किती असतात, 1 ते 18 असतात. सो तर आता प्रथम आपण ग्रुपचं बघणार आहोत का असते. आता ग्रुपमध्ये बघलं तर 1 ते 18 एलिमेंट जे रेंज असते त्यांची. आता तुम्ही जर समजा आता शाळेमध्ये सकाळी सकाळी प्रार्थनेला उभे असतात, तर कसं असतात, 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी बसतात. इकडे सगळे बॉईज असतात आणि इकडे सगळे गर्ल्स असतात. हा, स्वतः तर पहिला ग्रुप, दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा असे ग्रुप असतात ना. 5वीचा विद्यार्थी 6वी मध्ये कधी जाऊन बसलेला बघितला का आपण, 6वीचा विद्यार्थी 7वीत बघितला का. अशा सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपण देऊन की आता आपल्याला त्यांची गोष्ट शिकायची आहे, ती म्हणजे कोणती बघा आता. हा, 1 2 3 4 5 6 असे झाले, यांचे पण सेम ग्रुप असतात, यांना एक नाव दिलेले असते. सो तर आता आपण एस ब्लॉकचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक चेक करणार आहोत. एस ब्लॉक मध्ये काय ग्रुप 1 आणि ग्रुप 2 येते. सो त्यांची नावं हे कशात येतात आता आपण थोड्या वेळ खाली बघितलं एस ब्लॉक मध्ये. सो तर आता एस ब्लॉकचे आपल्याला एलिमेंट बघायचे आहेत. एस ब्लॉकचे कुठले एलिमेंट असतात, हा कोणाला काय आयडिया नाही. सो त्याला नाव दिलेले आहे अल्कलाइन नाव दिलेलं आहे, आणि याला दिलेलं आहे अल्कलाइन अर्थ. जसे आता प्रत्येकाचे सरनेम पडलेले असतात आपले सरनेम काय, आता आपले नेम काय का, आपल्या सगळ्या गोष्टी विचारतात ना, तसं त्यांचं असते अल्कलाइन अर्थ, अल्कलाइन मेटल, नॉन मेटल पुढे येणार आहे आपल्याला. सो तर आता या गोष्टीमध्ये आपण एक लक्षात घेतलं तर आता इथं काय ते हायड्रोजन. हा, हायड्रोजनला स्पेसिफिक व्हॅल्यू आहे का आपल्याला नाहीये, त्यामुळे आपला ग्रुप कुठून सुरू होते, लिथियम नंतर सोडियम नंतर पोटॅशियम नंतर आपले काय ते रुबिडियम, सीजियम, फार्सिन, RbCsFr हे येतात ग्रुप 1 मध्ये. आता ग्रुप 2 मध्ये कुठले येतात, मॅग्नेशियम पासून येईल मॅग्नेशियम, त्यानंतर बेरियम, त्यानंतर आपण बघितलं कोणते कॅल्शियम, स्टोर्नियम, नंतर बेरियम, रेडियम. सो आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांचे बघायचे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असे ग्रुप 1 ग्रुप 2 चे आपण पहिले नाव बघलो होतो. सो तर आता आपल्याला कन्सेप्ट लक्षात घ्यायची, जसे आपण एक ग्रुप शिकू, एकेका ग्रुपचे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊ, त्यानंतर आपण त्यांचे एक घेऊ. आता सर्वप्रथम आपण काय बघूत आता, हा बेसिक पासून सुरू करू, ते म्हणजे लिथियमचे, सोडियमचे, त्यानंतर मॅग्नेशियमचे आणि कॅल्शियमचे इत्यादींचे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूत पहिले. सो तर आता आपल्याला आता काय बघायचं आहे, एक लक्ष द्या. ओके, आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची. आता आपण काय म्हटलं होतं, आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ईसी कशाचा बघायचा आहे, ग्रुपचा बघायचा. पिरियड घेतले नाही, पिरियड असं असते आणि ग्रुप असा असते, लक्षात ठेवा. ग्रुप्स मध्ये बघितला, पहिला ग्रुपचे कोणते बघायचं आपल्याला, लिथियम,
सोडियम. आणि ग्रुप 2 चं कोणतं बघायचं आपल्याला, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. सो तर आता आपलं फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय की याचं ॲटॉमिक स्ट्रक्चर पहिले माहीत असायला पाहिजे. ॲटॉमिक स्ट्रक्चर काय आहे, म्हणजे याचा काय उपयोग आहे, काय प्रॉब्लेम आहे, त्या गोष्टीची आपण माहिती घ्यायला पाहिजे. आता समजा आता लिथियम, हे बघा हे झाल्या गोष्टी दोन. तर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या गोष्टीची आपण माहिती घेतो. सो आता तर लिथियम आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियम शियमद्वारे त्याचं काही नसते. सो फर्स्ट ऑफ ऑल याचं काय आपल्याला झेड माहित असायला पाहिजे, म्हणजे ॲटॉमिक नंबर. ओके, आता सो ॲटॉमिक नंबर काय असतो याचा, लिथियमचा काय असतो 3, सोडियमचा असतो किती 11, मॅग्नेशियमचा किती असेल, सोडियम नंतर मॅग्नेशियम 12 आणि कॅल्शियमचा किती असेल 40 असेल. ओके, सो आता जे हे आहेत पूर्ण आपले यांच्यात आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे. हे कशाच्या अंडर येते, एस ब्लॉक म्हणजे एस खंड,